नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे लगभग आता 7 वाजलेत आणि मी आहे सध्या शृंगारपूर या गावी. निवळीपासून जवळच छत्रपती संभाजी महाराज यांचं सासर आणि राणी येसुबाई यांचं माहेर. तर शृंगारपुरात येण्याचं कारण मंडळी एवढंच. तर आज आपल्याला प्रचितगडावरती जायचं आहे. संगमरत्न फाउंडेशन आणि टीम, तर सर्व मुंबईतून, चिपळूण, आजूबाजूतून सर्व ठिकाणाहून एक टीम येणार आहे आणि टीम घेऊन आपल्याला जायचं आहे प्रचितगडावर. प्रचितगडावरती संवर्धनाचं थोडं काम आहे. तर मी मगाशी 6 वाजता आलो आहे. तर मुंबईतून जी गाडी येणार होती तिला थोडासा उशीर झाला आहे, त्यामुळं मग ती गाडी आली की फ्रेश वगैरे होऊन मग ट्रेकला सुरुवात करायचं. तर हा पूर्ण ट्रेकचा व्हिडिओ असणार आहे. बाकी संवर्धन वगैरे ज्या ज्या पद्धतीने करता येईल, आपला जो काय हात लागेल तेवढं आपण करायचा प्रयत्न करणार आहे. सध्या मी आहे ना आई भैरीभवानी मंदिराच्या इथे. इकडे समोरच भैरीभवानी मंदिर आहे. आपण जाऊया तिकडे दर्शनाला. आणि इथे समोरच आहे ना प्रचितगड भैरीभवानी घरगुती खानावळ आहे. म्हणजे जर तुम्हाला गडावरती जायचं असेल किंवा जरी मंदिरात येत आहे तर जेवण खाण्याची वगैरे नाश्त्याची इकडे व्यवस्था होऊन जाते. सकाळचे मंडळी 8 वाजायला आलेत. सर्वजण आलेत. आता थोडासा उशीर झाला आहे आपल्याला, पण सर्वजण आलेत. तर हा पूर्ण शृंगारपूर गाव आहे. तिकडे वरती आपलं निवळी गाव. आणि हा जो मोठा वृक्ष दिसतोय ना, तर तिथे येसुबाईंचा वाडा होता. असे थोडेसे अवशेष आहेत तिथे. आणि आपण आता आलो आहे भैरीभवानी मंदिरामध्ये. तर गडावरती सुद्धा मंदिर आहे, तिकडे आपण दर्शन घेणारच आहे. पण शृंगारपूर गावामध्ये आलो आणि इथे दर्शन नाही घेतलं तर कसं चालेल. तर हे आई भैरीभवानीचं मंदिर आहे. आतमध्ये शूटसाठी अलाव वगैरे नाही आहे, तर बाहेरूनच दर्शन घ्या. आणि दर्शन घेऊन लगेचच नाश्ता करून आपल्याला गडावरती पोचायचं आहे. चहा पाण्याचा कार्यक्रम आहे आपला. नितेश भाऊ तरल, मुक्काम पोस्ट राजापूर तिवरे. बाय द वे संगमेश्वर तिवरे नाही, राजापूर तिवरे. प्रश्न विचारतो थांबा. हां, जरा बोलून दाखवा. आवाज चेक करायचा. हॅलो हॅलो चेक टेस्ट. नाही तुम्हाला गाता येतं का? जेवण येतं सर्व? जेवणासोबत अजून नाही येतं? शिक्षण कितीपर्यंत? 12वी फेल. तर आता सर्वजण आले. चहा नाश्त्याचं वगैरे जरा इकडे चालू आहे. चहा नाश्ता झाला की मग पुढच्या ट्रेकला सुरुवात करूया. ग्रामदेवता, सर्व देवता आज संगमरत्न फाउंडेशन यांच्या वतीनं गडाची संरक्षण आणि स्वच्छता करण्यासाठी आज प्रचितगडावर चाललेले आहेत. त्यांचं संपूर्ण काळजी घेऊन त्याचं संरक्षण करून संपूर्ण मोहीम यशस्वी पार पडू दे, त्याचं कृपाचरण ठेव आणि आपला दिलेलं फळ आहे ते मान्य करून घे आणि सगळ्यांना सुखात समजावं. पाच फोडं ठेव. सर्वांना जय शिवराय. जय शिवराय. आपण एका ऐतिहासिक गावामध्ये, शृंगारपूर या गावाचं नाव आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि आपलं भाग्य आहे की आज आपण या ठिकाणी या प्रचितगडाच्या संवर्धन मोहिमेसाठी आलेलो आहे. आणि या कामासाठी आपल्याला या गावचे प्रथम नागरिक पवार या गावचे सरपंच आहे. आणि त्यांनी सगळ्या आपल्या साहित्याची जमाजमा करून स्वतः बाईकवरती आपण बघितलं, स्वतः घेऊन आले सगळ्यांनी. ते त्यांच्यासाठी आता जोरदार टाळे वाजवा. सरपंचाचे आणि या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत, त्यानंतर शृंगारपूर ग्रामविकास मंडळ त्याचे अध्यक्ष आहेत आपले अनिल चव्हाण सर. त्यांनी नाश्त्याची वगैरे सोय केलेली आहे. आपले गायकवाड सर, त्यांचं हे सगळं आता हॉटेलची नवीन संकल्पना त्यांनी राबवली. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. चहा आणि नाश्त्याची सोय केलेली आहे. सकाळी आल्याबरोबर आपल्याला इथे फ्रेश होण्यासाठी मदत केलेली आहे. आणि ग्रामविकास मंडळाने तुमचं उद्या जेवणाची सोय आम्ही मंडळाने केलेली झालं. तर इथपर्यंत सगळ्यांना कळलंय. तर आता आपण ज्या ज्या ठिकाणाहून इथे आल्यात या आपल्या ऐतिहासिक भूमीमध्ये, आणि शृंगारपूरचा जो पारेकरी, संगमेश्वरचा जो आपला ऐतिहासिक ठिकाणी असलेला हा प्रचितगड, आणि याची पहिल्यांदाच मोहीम होते. या पहिल्याच मोहिमेचे आपण सगळेजण साक्षीदार आहात. आजवर ज्या ज्या लोकांनी तिकडे साफसफाई केल्या, पण त्या स्तरावरती सामान तेवढं उपलब्ध नव्हतं. पण आपण जाहीरपणे 1 महिना अगोदर सर्वांना कळवून रीतसर पत्रव्यवहार करून परवानगीसह आज आपण मुंबई, पुणे, पंढरपूर असेल, अजून काही लोक येत आहेत आपल्याशी जॉईंट व्हायला. तर अशी सगळ्यांची लोक, हे आपली इकडचे ग्रामस्थ असतील, सगळ्यांच्या मदतीनं आपण ही जाहीर श्रमदान मोहीम करतोय. या सगळ्या श्रमदान मोहिमेला ज्या ज्या ठिकाणावरून एक आपल्या महाराजांचे किल्ले हे सुरक्षित राहिले पाहिजे, त्यासाठी आपण ज्या ठिकाणाहून इथपर्यंत आलात त्या भूमीमध्ये एक स्थानिक म्हणून, ग्रामस्थ म्हणून, एक संगमेश्वरकर म्हणून आणि शिवरायांचा मावळा म्हणून आपण सगळ्यांचं एक स्वागत करूया. तसं सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते त्यासाठी.
चला मंडळी, जय शिवराय. सकाळी बरोबर 10 वाजता ट्रेकला सुरुवात झाली. तर ही शृंगारपूरची नदी आणि नदीच्या बाजूनेच ॲक्च्युली वरती जायला वाट आहे. तर इकडे गणेश विसर्जन वगैरे या बाजूला होतं आणि तिथूनच म्हणजे नदी सोडून आपल्याला वरच्या बाजूची वाट पकडायची आहे. ही बघा, सगळं साहित्य डिस्ट्रीब्यूट करून घेतलं आहे प्रत्येकाकडे आणि सुरुवात झाली आहे. समोर तो आपल्याला व्ही आकार दिसतोय ना, तो दरवाजा आहे तिथे, मेन दरवाजा. तर तिथे आपल्याला जायचं आहे. साधारण या ट्रेकला जर येत आहे तर पहिला 1 तासाचं पॅच आहे, त्याच्यानंतर थोडंसं पठार टाईपचं येतं, त्याच्यानंतर परत 1 तास आणि तो दुसरा पॅच आला आडवा, त्याच्यानंतर मग तिसरा पॅच आहे तो आडवा जायचं, मग तो डायरेक्ट आपण दरवाजापाशी जातो. साधारण 3 तास लागतात. आता आज आपले किती आहेत अल्पे भाऊ? 4 तुकड्या गेल्यात. 40 टोटल 45 आहेत आणि मला वाटतं 4 ग्रुपमध्ये साधारण गेलेले आहेत सर्वजण. आम्ही सर्वात शेवटी आहे, सर्वांना घेऊन चाललो आहे कारण हे दोघंजण आले आहेत. कुठून आलात तुम्ही? पंढरपूर. तर त्यांना थोडा उशीर झालेला, मग त्यांच्यासाठी थांबलेलो. जंगल मंडई बऱ्यापैकी घनदाट आहे आणि या बाजूला बिबट्यांचा वावर जास्त आहे, त्यामुळे या ट्रेकला जर येत आहे तर असं एकटं दुकटं राहू नका, ग्रुपमध्ये राहावं. आणि सकाळ संध्याकाळ तरी दिवसाचं त्यातल्या त्यात ठीक आहे, पण सकाळ संध्याकाळ आणि जसं आज आपला स्टे असणार आहे तर रात्रीच्या वेळी गडावरती वगैरे ग्रुपने राहणं कधी पण सोयीस्कर आहे. तर आज एक संगमरत्न फाउंडेशन एक चांगलं काम करतं आहे की हे असे ॲरो टाकतं आहे, त्या ॲरोने आपण बरोबर रस्ता न चुकता डायरेक्टली गडावरती पोचू शकतो. तर इथून आपल्याला एक दुसरं दिसतं आहे का? ह्या बघा, प्रॉपर बघितल्या तर या स्टेप आहेत जुन्यावाल्या. अजून वरती गेल्यानंतर आपण दाखवूया कारण तिथे अजून चांगलं दिसतं आहे. हा इथून असा गेला वर. तर आता हे त्याला बरीच वर्ष झाली, कालखंड निघून गेला, तरीसुद्धा त्याचं बोलतात ना अस्तित्व अजून दिसतंय. पाऊण तासानंतर एक ब्रेक झाला आहे. निघायचं का? चला आपली शेवटची बॅच आहे आणि वजनवाली बॅच आहे, वजन वगैरे घेऊन जायचं आहे. चला मंडळी, अल्पेश आणि मीच आता पाठी राहिलो आहे आणि ॲक्च्युली काय झालं आहे, आपलं 2 टाईम जेवण होईल ना. हां 2 टाईम, दुपारी आणि आज रात्री. तर सगळं सामान वगैरे घेऊन जायचं आहे. तर शेवटची बॅच आहे, मधली बॅच आहे, सगळ्यांकडे थोडं सामान गेलेलं आहे. तर हळूहळू जाऊया. 11 वाजून 15 मिनटं झालेत. 2 तास झाले बरोबर. आम्हाला 1.25 तास झाला, 10 वाजता निघालो. आम्ही लवकर आलो. चला मंडळी, एक पॅच पूर्ण झाला आहे, ज्याला की आपल्याला साधारण 1 तास लागतो. तर आज 1 तास 20 मिनटं लागलेत कारण सामान भरपूर आहे. तर बाकीचे आहेत खाली, मी बॅग घेऊन वरती आलो आहे आणि इथून आपल्याला प्रचितगडाचं आता दर्शन होत आहे. समोर दिसतोय का? समोरच आहे प्रचितगड. तर आपल्याला दिसताना असा दिसतोय, पण आता असं वर व्हायचं आहे, मग असं आडव्याने मग जायचं आहे वरती आपल्याला मेन दरवाजापाशी. हा ट्रेक मंडळी करताय ना, तर साधारण सकाळी 6 ते मॅक्स 7 साडेसातपर्यंत तरी ट्रेकला सुरुवात करायला हवी. नाहीतर आज जशी आमची सुरुवात झाली, आज 10 वाजता सुरुवात केलेली, तर ते साप चुकीचं आहे. आज झालं कसं मंडळी, गड संवर्धनासाठी आहे ना, लांबून सर्व लोक येणार होती. तर जशी आले तसे एक बॅच आपण पुढे पाठवले, पण शेवटची बॅच आपण आहे. बाय द वे आता 1.5 तास झाला आहे. इथे 1 तासात यायला होतं, आपण अर्धा तास थोडं उशिरा चाललो आहे आणि इकडे आराम चालला आहे. चला थोडा आराम करूया, मग वर जाऊया. इथून आता गडाचं दर्शन चांगलं होत आहे. पण दिसतोय हो समोर आणि झेंडा आता गोप्रो दिसतोय का नाही? दिसणार. चला मंडळी, एक पॅच होता तो झाला आहे. प्रचितगडवर यायचं असेल तुम्हाला तर असा काही कठीण असा गड नाही आहे, फक्त चढण जरा लवकर चालू केलीत ना काय प्रॉब्लेम नाही.
आणि त्याच्यामध्ये फक्त ट्रेक असेल तर सामान तुमच्याकडे जास्त नसणार तर 3 तासात तुम्ही जाऊ शकताय. आज जरा वजन आहे सगळ्यांकडे. तर हे बघा आता बॅग पण आहे ती चेंज झाली, दुसरी बॅग आली आपल्याकडे, जरा कमी वजनाची बॅग आली. पहिला टप्पा आहे तो पण चढणीचा आहे, दुसरा टप्पा तो पण चढणीचाच आहे, म्हणजे तो 2 तासाचे 2 टप्पे, आणि तिसरा आडवा प्यायचा आहे आणि मग एक थोडासा रिस्की प्यायचा आहे, म्हणजे नॉर्मल रिस्की आहे. आरामात केलं तर काही अडचण नाही आहे. तर एक टप्पा झाला आहे, 1 तासाचा टप्पा आपल्याला 1.5 तास लागला आहे. आता पुढे बघूया. या पट्ट्याला मंडळी कसं आहे, प्रचितगडच्या पलीकडे येतं चांदोली अभयारण्य, आणि हा जो किल्ला आहे तो रत्नागिरी, सांगली, सातारा या 3 जिल्ह्यांच्या बॉर्डरवरती आहे. त्यामुळं पलीकडे आहे चांदोली अभयारण्य, त्यामुळं मग कसं आहे बरेचसे प्राणी या पट्ट्याला आहेत. वाघ, अस्वल, सांबर, त्याच्यानंतर बिबट्या, रानगवा, हरिण, ससा, परत त्याच्यानंतर कोलसुंदे, हे सगळे प्राणी या पट्ट्याला आहेत. त्यामुळं कधी येत आहे तर मी आवर्जून सांगतो आहे की ग्रुपमध्ये राहा. आता मी तसं तुम्हाला एकटा दिसतो आहे, पण पाठीपुढे आहेत सर्वजण. आणि सह्याद्रीमध्ये येत आहे तर घाई करू नका, आरामात चाला. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक तुम्हाला भारी पडू शकतो. वाटेने जाता जाता एक इंटरेस्टिंग असं झाड आहे बघा, खुरी बोलतात त्याला. तर इकडे खाली मोठीच्या मोठी दर आहे, आणि हे झाड ॲक्च्युली आडवं झालं आहे आणि ते फूटपर्यंत गेलं आहे बघा. भारी वाटतं एकदम. चला हळूहळू वर होऊया. खुरीची झाडं भरपूर आहेत, आणि ही जी खुरीची झाडं असतात ना ती खूप टिकाऊ असतात. त्याच्या घरात ज्या काट्या वगैरे आपण वापरतो त्या बऱ्याचशा खुरीच्या काट्या घरी नेता येतात. इकडे इंटरेस्टिंग आहे बघा एकदम. वरती सुरमाड आहे, तर सुरमाडाचं ही फळं येतात त्याचा भागा. भारी वाटते बघायला. असं काहीतरी पाहिजे ना झोपाळा वगैरे. 100% हा नॅचरल झोपाळा. पण खूप जास्त घनदाट आहे जंगल. हो हो, खूप घनदाट. त्यामुळे ते सर्व प्राणी राहतात ना इकडे. म्हणजे आतमध्ये जर वाट चुकला तर तो दिवसभर काही काही लोक फिरत बसतात. हो हो. हो ताई, कोणत्या भाजी आणल्यात? भाजी संपली वाटतं. लवकर संपवली भाजी. याला आमचे तांदूळ संपत ना, घरी चालले. कोण घेतच नाही तांदूळ. तांदूळ कसे घेतील ना रे? हा ना, ते का पाणी नको? होय. पाणी करा. थांब एक मिनिट. एक मिनिट. सावकाश या. बारीक बारीक दगड आहेत, मोठी पण नाही. डायरेक्ट हो हो हो. जराशी ते खडी चढण आहे. पुढे आडवा प्यायचा आहे आपला. हे झालं, इथे वर चला आराम करून आडवा प्यायला जायचंय. हा, इथे एक चढण आहे अशी. आता त्या शिड्या चालू होतील वर. चला मंडळी, लगभग आपण दुसरा पॅच कंप्लीट केला आहे. तर 11:30ला सुरुवात केलेली आहे या पॅचला. 1:45 झाला आहे. 1.25 तास. तर आता इथून झूम नाही करू शकत. तर ते तिकडे बघा 2-3 डोंगर क्रॉस करून आपण आलो आहे. तिकडे समोर भैरवभवानीचं मंदिर दिसतंय. मग हां, मग चला सावकाश चला. तर मंडळी अजून पण आपण जंगलातून चालत येत होतो इकडून खालून. आता हा पॅच आहे तिकडून. आता म्हणजे जंगलच आहे, पण इकडे आता कारवीचं जंगल जास्त आहे आणि घसरंडी वाटा आहेत. ह्या बघा, आता ह्या ज्या वाटा आहेत ना त्या पूर्ण घसरंडी आहेत, आणि बऱ्यापैकी सामान पण आपल्याकडे आहे. तर सावकाश जावं लागेल. आता शिड्यांचा पॅच सुरू होईल, आणि त्या पार केल्यानंतर एक थोडासा आडवा पॅच आहे. त्याच्यानंतर आपण मेन सीडीकडे जाऊ, आणि त्या सीडीने मग मेन दरवाजापाशी जाऊ, मग किल्ल्यामध्ये एंट्री करू. तसं उशीर शेड्यूल चाललं आहे. 1:15 वाजलेत, 12:45 झालेत. ट्रेकला सुरुवात झाली होती 10 वाजता. साधारण 3 तास व्हायला आलेत. दुपार झाली की असा उशीर होतो, त्यामुळे शक्यतो ट्रेक सकाळी सुरुवात करा. हे जरा दोरखंड टाकलेत ते बरं केलं आहे. होय ना, कारण आता हे नवीन आहे, मला वाटतं यावर्षीच टाकलेत. तर कसं आहे, जिथं तुम्हाला वाटतंय तिथे हे दोरखंडाचा तुम्ही
सहाय्याने वर जाऊ शकताय. आता कसं झालं, जंगलातून पण थोडी आडवी जरा वाटा होत्या, पण आता हे चढण आहे एकदम. जो पण आडवा पायची येत नाही तो पण अशी चढण आहे. आणि त्याच्यानंतर मग आणि त्याच्यामध्ये शिड्या पण आहेत. शिड्यांच्या सहाय्याने पण आपल्याला वरवर जायचं आहे. अशा रीतीने आपली पहिली शिडी लागलेली आहे शेवटच्या पॅचमध्ये. तर छोटीशी शिडी आहे, पण हा सपोर्टसाठी दिला आहे कारण इथे दगड्या अशा उंच आहेत. प्रचितगडावर येत आहे तर शेवटच्या पॅचला घाई गडबड अजिबात करायची नाही. 2 पॅच आहेत जे जंगलातले आहेत, त्याच्यात एवढं काय वाटत नाही, आरामात यायला होत आहे. पण हा जो शेवटचा पॅच आहे जिथे मी बोललो झऱ्याचं पाणी वगैरे डिसेंबरपर्यंत थोडंफार असतं, तर त्याच्यानंतर मात्र खडी चढण आहे आणि शिड्यांचे वगैरे पॅचेस आहेत मध्ये, जो की आडवा पॅच येईपर्यंत अशीच चढण आहे. खाली तिकडे पहिली शिडी, त्याच्यानंतर ही इथे लगेचच दुसरी शिडी आहे. आणि वर एकदम सह्याद्री आता आपण प्रॉपर चढतो आहे. तिकडे वरच्या बाजूला तिकडे दिसतोय आपल्याला हा प्रचितगड किल्ला, पण आपल्याला पुन्हा टर्निंग देऊन जायचं आहे मेन दरवाजाकडे. सुरुवात हळूहळू या छोट्या शिड्यांची आहे, नंतर त्या मोठ्या होत जातात आणि उभ्या होत जातात. आता ही टोटल 3री शिडी. तर म्हणजे थोडासा आराम चालला आहे. आणि आम्हाला सह्याद्रीमध्ये काय मिळालं आहे तर डाळिंब, मोसंबी काय मिळालं आहे अशी अपेक्षा करू नका. खालून घेऊन आलो आहे. मंदिरात होतो, मंदिराकडे ओटी आणली मंदिरातून. तर पुजारींना बोललो काहीतरी असेल तर बघा, त्यांचे आभार उद्या मानतो कारण बरं पडतं आहे मध्ये. तर ॲक्च्युली ट्रेकला येतात तर तुमच्याकडे तो गोड आवळा येतो, एक गोड असतो तो तुम्ही आणू शकताय. त्याच्यानंतर असं काय फळं वगैरे आणू शकताय, इलेक्ट्रोल पावडर आणू शकताय. ते मगाशी काहीतरी मिंट का काहीतरी होतं, ते पण इंटरेस्टिंग आहे. असं काहीतरी आणा, बरं पडतं. चला, हा पॅच थोडासा आहे खतरनाक, ठीक आहे, आरामात करतो आहे. 3.25 तास झालेत. उशिरा ट्रेक चालू केल्याचं काय होतं बघा. चला, अशा रीतीने 4थी शिडी लागलेली आहे. ह्या शिड्या ॲक्च्युली अशा म्हणजे घसरंडी वाटा होत्या, त्यावरती अशा ठेवलेल्या आहेत आणि त्या लॉक झाल्यात मातीने. आता त्या सरकायचे चान्सेस नाहीत. हे एक चांगलं केलं नाही तर इथं खूप घसरंडी अशी वाट होती. ही छोटीशी 5वी शिडी. चला, अशा रीतीने ही 6वी आणि पुढे 7वी शिडी लगातार आहेत. या जराशा मोठ्या शिड्या आहेत, म्हणजे मला वाटतं 15 आहेत स्टेप्स. चला, पावसाळ्यामध्ये सह्याद्रीला पाणी भरपूर असतं, नदी नाळे जे एकदम ओसंडून वाहत असतात, त्यामुळं असे ट्रेक करणं जिकरीचे आहे. त्यामुळं बंद असतो. दिवाळी ते मे महिन्यापर्यंत हा ट्रेक परत चालू होतो. तर ही 6वी शिडी जराशी बघा किती उंच आहे, पार केलेली आहे. 7व्या शिडीला जरासा ब्रेक लागला आहे, एक माणूस गेलेला बरं आहे. आणि पुढे दोरखंड लावला आहे, काय 1 नंबर काम केलं आहे. अरे पाय हे झाले रे माझे, लॉक झालेत. चला, हे उतारात थांबलोय ना आपण. हे बांधलं हे आता रिसेंटली, नाही तर हे पहिलं काय नव्हतं. हो, बांधलं ते. ही आपली 7वी शिडी आणि डेंजर आहे थोडीशी. सातवी सीडी एकदम चढणीची आहे, म्हणजे त्याला साधारण 20-25 स्टेप आहेत. आणि इथून हा दोरखंडामुळं यायला जरासं ओके आहे. चला, 7वी सीडी झाली. लगेचची छोटीशी 8वी सीडी आहे. आणि हाच पॅच आहे ना शेवटचा पॅच, थोडासा डेंजर आहे. पण जर निवांत गेलात तर काय प्रॉब्लेम वाटत नाही. त्यामुळे काळजी घ्यायची, निवांत चालायचं, मन घट्ट ठेवायचं. एकदम मन तुम्ही सोडलं की संपलं. चला, शेवटच्या पॅचमधला 1 तास झाला आहे आणि ऑलरेडी बरी झाली. 20 मिनटात जाऊ आपण. ही 10 मिनटं, ती 10 मिनटं. हां, आडवा पॅचला 10 मिनटं. 7 मिनटं 14 मिनटं पकडा 10 मिनटं. 20 मिनिटात जाऊ का? तर आता इथे जरा एक आराम करूया आणि मग पुढे जाऊया.
काय तो आराम बरं वाटतं एकदम नाही. जरासा आराम चाललाय, लोक येत आहेत खालून बरेच. थोडासा रेस्ट घेतलेला, साधारण आता 2 वाजलेत. 4 तासाच्या चढाईनंतर आता कुठेतरी थोडा आडवा पॅच आलाय. आडवा पॅच आलाय की समजायचं आता तुम्ही गडावर लगभग पोचलात. आता आडवा जायचं आहे. नंतर शेवटला एक पॅच आहे, तो थोडासा आरामात करायला लागतो. मग काय शिडीने वर दरवाजात गेलं की पोचला किल्ल्यावर. इकडून कशी घसरंडी वाट आहेत, तेव्हा फक्त सावकाश जायचं. घसरला की खाली बघा दरी आहे पूर्ण, त्यामुळं पाय टाकताना जरा नाजूक पाय टाकायचे, प्रेमाने टाकायचे. पाणी बऱ्यापैकी संपलं आहे, कारण उन्हातून ट्रेक होता, त्यामुळं पाण्याचे ज्या बॉटल्स होत्या त्या संपल्या आहेत. तर जरासं वरून किल्ल्यावरून पण पाणी मागवलेलं आहे. किल्ल्यावर पाणी पुरेसं आहे. मे महिन्यापर्यंत पाण्याची काय कमतरता नसते किल्ल्यावरती. बऱ्याच वेळानंतर आता जरा भारी वाटतं आहे, कारण चढणच होती. आता जरा आडवा पॅच आहे. 2 वाजायला आले तर भूक पण लागले. तसं मध्ये मध्ये आम्ही काहीतरी खातो आहे, जमतं आहे तसं. वर जाऊन फरसाण खायला लागेल. आता तहान अजून लागेल. त्या चकलीने तहान लागते. चकली भाकरवडी याने तहान जास्त लागते, पण काय कधी कधी तुमच्याकडे इलाज नसतो, मग खायला लागतो. पाणी प्यायल्यानंतर जरा बरं वाटलं. ॲक्च्युअली झालं काय, पाणी होतं मुबलक. ट्रेकला जाताना शक्यतो 2-3 लिटर पाणी स्वतःकडे ठेवावं, तेवढं होतं. पण स्टॉप भरपूर झाल्याकारणाने पाणी संपलं. आणि वरती ॲक्च्युली कॉन्टॅक्ट झालेलं, तर ते पाणी घेऊन येत होते. मग काय सगळ्यांनी पाहिजे तसं पाणी प्यायलं आहे. आणि मग एंडिंगला जरा पाण्याची कमतरता झालेली, एक दादा पाणी घेऊन आले. पाणी वगैरे झालं आहे. आता आडवाच आहे. एक शेवटचा पॅच करूया आणि किल्ल्यावर जाऊया. सामान सोबत भरपूर असल्याकारणानं थोडासा त्रास होतो आहे. आणि इकडे बघता, हे आपलं कोकणाकडचं निवडुंग. वाळवंटामध्ये निवडुंग असतं ते थोडंसं जास्त पाणीदार असतं. ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण तसं कमी असतं, पण हे निवडुंगच बोलतात त्याला. सह्याद्री पण मंडळी ढासळतो आहे. ॲक्च्युली गड किल्ल्यांचं संवर्धन होणं का गरजेचं आहे, तर ह्या कारणाने. हे बघा, आता सह्याद्रीला पण आहेत ना, हा सह्याद्री ऊन वारा पाऊस सगळ्यांशी झुंज देऊन आपले गड किल्ले चाललेले आहेत. आणि काही काळानंतर आपण जर बघितलंच नाही तर या प्रकारे तो ढासळून पुढच्या पिढीला यातलं काहीच बघता येणार नाही. त्यामुळे मंडळी जेव्हा जमेल तेव्हा गड किल्ल्यांवरती फक्त फिरायला येऊ नका, संवर्धनाची मोहीमसुद्धा कधी हाती घ्या आणि कामं करा. कारण सरकार करेल तेव्हा करेल, पण आता असं वाटतं की हळूहळू आपणही ह्याची सुरुवात केली पाहिजे. बऱ्यापैकी बरेच जण गड संवर्धनामध्ये हातभार आपापला लावत असतात. मोठ्या संस्था आहेत, संघटना आहेत, ग्रुप आहेत. हे सगळी कामं चांगल्या लेवलला करत आहेत. त्याच्यात जमेल तेव्हा आपण पण थोडासा हातभार लावूया, ही सगळ्यांना विनंती असेल. तर आता 2 वाजून गेलेले आहेत, भूक पण लागले जोरात. हळूहळू जाऊया पुढे. काही ठिकाणी असे पॅचेस आहेत ना, म्हणजे एकदम घसरंडी वाट आहेत. या बघा, तिकडे काय करायचं, पहिला जो पाय टाकला आहे तो मी लॉक करायचा, त्याच्यानंतर दुसरा पाऊल टाकायचं आणि मग लॉक करत मग पुढे हळूहळू जायचं. आता ही आपण सह्याद्रीतून आडवे चालतो आहे. जेव्हा आपण लांबून बघतो, आपल्या गावातून वगैरे हा जो सह्याद्री बघतो, प्रचितगड किल्ला बघतो, तेव्हा हे सर्व जे सह्याद्रीचं रूप आहे हा पूर्ण तासलेला दिसतो असा पूर्ण. पण त्याच्यातून सुद्धा अशी छोटीशी वाट आहे जी की आपल्याला किल्ल्यांकडे घेऊन जाते. तिकडे समोर दिसतंय तुम्हाला, तिकडे आता उतरत आहेत. तिकडे आपल्याला आता वर चढायचं आहे. आज ॲक्च्युली आपला स्टे आहे म्हणून ठीक आहे, संवर्धन करायचं आहे, जेवढं काय जमेल तेवढं गडाचं काम करायचं आणि स्टे करायचं आहे म्हणून ठीक आहे. नाहीतर एवढ्या उशिरा जर तुम्ही येत आहे तर मग कठीण आहे, कारण मग गड फिरायला आणि मग उतरायला काळोख होईल. आणि या इकडे संध्याकाळचं उशिरा गड उतरणं म्हणजे जिकरीचं काम आहे. त्यामुळे शक्यतो कधी आलात अर्ली मॉर्निंग ट्रेक चालू करा, लवकरात लवकर गडावर या आणि दुपारच्या अगोदर उतरण्याचा प्रयत्न करा. सह्याद्रीचं रौद्ररूप पाहायचं असेल तर असं तुम्हाला सह्याद्रीमध्ये फिरावं लागतं. सह्याद्रीमध्ये येत आहे तर काळजी घेतली असता सह्याद्री आपल्यावर सुद्धा मेहरबान असतो. जेवढं जमेल तेवढा सह्याद्री पण आपल्याला
योग्यरीत्याने हँडल करतो, पण अतिउत्साह अतिपणा दाखवला तर मात्र ते आपल्या जीवावर बेतू शकतं. भाऊ गडावरून जाऊन परत आला आहे, तिसरी फेरी. तर आता पाणी घेऊन आलेला, मध्ये एक बाबांची काय बॅग होती ती घ्यायला आलेला. हॅट्सऑफ, ते पण बिना चप्पलचा. आडवा पॅच आपला संपला आणि आता हा शेवटचा पॅच आहे. खूप खतरनाक आहे. खतरनाक आहे ना. हाच एक स्पॉट आहे जिथे तुम्हाला आजूबाजूला पकडायला काय झाडं नाही आहेत, काय नाही आहेत, फक्त एक मिनिट ठेवते, तू चल वर. हां तू चल. तू चल वर एमटीचं. एक एक पाऊल आरामात टाकत चला, काय घाई नाही. ह्या स्पॉट आहे, जरासा आरामात जाऊ दे. हा केला की आपण पोचलो सीडीवर डायरेक्ट. हो आलो. ते पडले ना तरी चालतील, ते घालायला काय प्रॉब्लेम नाही. तू सावकाश पावलं. हां वरच्या हाताने लॉक कर पहिला. दोन्ही हात टेक ना. हा हा जो पॅच आहे ना, चढताना पण आपण जरा निवांत जातो, उतरताना कसं होतं, उतरताना खाली अशी डायरेक्टली ही दरी दिसते. त्यामुळे मग उतरतानाचं थोडंसं रिस्की काम असतं, पण आरामात जर उतरलात तर असं काय एवढं डिफिकल्ट नाही आहे. फक्त एकदम आरामात जायचं, अतिपणा करायचा नाही. स्वतःला असं लॉक करत जायचं. काटा घुसतो तो पण काढायचा. तर एक चुकी मग सगळ्यांची वाट ना. तो बघा दगड कसा गेला. इथे दोरखंड पकडायचा ना. एका गंचाला दगड येणारे चान्सेस आहेत. पकडा रस्सीला घ्या. हां रस्सी पकडा. हा एक साधारण एक जास्त बोलू शकतो आपण एक 20-25 मीटरचा पॅच आहे. तोच पॅच थोडासा डिफिकल्ट आहे. खालचा शिड्यांचा पॅच आहे तो थोडासा डिफिकल्ट आहे, पण त्याच्याहून जास्त हा पॅच जरासा जास्त डिफिकल्ट आहे. आणि एकदम खडी चढण आहे आणि आजूबाजूला काहीच नाही बघा. खाली इकडे पूर्ण दरा आहे. चला आलो बाबा. गुंफा असतं नसेल, तो कातळ आहे ना, कातळ वाऱ्याने झालं इथे. खालचा कातळ गेला. थोडासा रिस्की पॅच झाला आहे. त्याच्यानंतर एक 5 मिनटं चाललं की मग शिडी चढायची. चला फायनली 10 वाजल्यापासून 2:30 वाजले, 4.5 तास झाले. 4.5 तासानंतर आता दर्शन झालं आहे आपल्याला या शिडीचं. आता ही नवीन शिडी आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. जुन्या व्हिडिओमध्ये जर बघितलं असेल तुम्ही तर इथे ही तुटलेली शिडी होती. तर मंडळी हा पूर्ण सह्याद्री, तासलेला सह्याद्री. तर तिकडून एकदम टोकावरून आलो. तिकडे आपलं निवळी गाव पण वरच्या साईडला दिसतं आहे. आणि ही शिडी नवीन शिडी आहे, छान आहे एकदम. हे काम केलं आहे त्या सर्वांचे आभार, कारण खूप रिस्की पॅच होता. असं गड किल्ल्यांवरती झालं की कसं आहे, प्रत्येकजण येऊ शकतो आहे.
इथे खूप रिस्की पॅच झालेला, कारण लास्ट टाईमला आम्ही आलेलो तेव्हा चढताना असं वाटत होतं पाय कुठे टाकून कुठे ना, कारण अर्ध्या सीड्यांचे ते पायऱ्या आहेत त्या गायबच होत्या. पण आता प्रचितगडावर एकदम आरामात येऊ शकतोय. ट्रेकची प्रचिती आणणारा किल्ला प्रचितगड. प्रचिती आली काय सर्वांना? चला मंडळी, दुपारचे 2:30 वाजलेत आणि फायनली आम्ही किल्ल्यावरती पोचलो आहे. तर पाठी बघताय हा महादरवाजा, मेन दरवाजा. तर ॲक्च्युली पूर्ण तो अर्धा तर ढासळला आहे. तर हेच काम आहे, आजूबाजूला जेवढं काय करता येईल तेवढं करायचं आपल्याला. आणि इथून एंट्री केलीत की लगेचच इथे आहे ना पाण्याचं टाकं लागतं. हे बघा, हे पिण्याचं पाणी नाही आहे पण टाकं आहे. महादरवाजापासून आतमध्ये आल्यानंतर इकडे अशी एक चढण आहे. ॲक्च्युली विस्तार मोठा आहे प्रचितगडाचा. तर वरती गेल्यानंतर आपल्याला आता भैरवानीचं मंदिर लागेल आणि समोर फक्त आपल्याला आता नजरेत येणार सह्याद्री आणि सह्याद्री. तर मगाशी जो आडवा पॅच आपण जो आलो चालत ना, तो खाली दिसतोय बघा, तिकडून असे आलो आपण. आणि इथे एक पॅच आहे जो बोललो थोडासा रिस्की आहे. चला फायनली प्रचितगडावरती आपण पोहोचलेलो आहे. प्रचितगडावरती येत आहे तर माझ्या व्हिडिओ तुम्ही बघू शकताय. पहिली पण व्हिडिओ आहे जी आपण सकाळी ट्रेक सुरुवात केलेली, जो की आपण साधारण 3 तासामध्ये कवर केला होता. आणि आता सामान भरपूर असल्यामुळं आपल्याला साधारण 4.5 तास गेले. अशा रीतीने फायनली आपण आलो आहे भैरी भवानी मंदिराच्या इथे. आता हे नवीन बांधकाम केलेलं आहे. सर्व टीम इथंच आहे. भेल बनवले. आता जेवण विसरून जाऊया, भेल खाऊया. काय द्याल ते द्याल. जेवण नाही, डायरेक्ट जायचं. या नाश्ता करायला या. दुपारचं जेवण तर आमचं स्किप होणार आहे. नाश्ता करून मग कामाला लागायचं आहे. मंदिराच्या इथे 4 तोफा आहेत. या बाजूला 3 आणि या बाजूला 1 आहे. परत तिकडे मूर्तींच्या बाजूला 1 आहे. भैरी भवानी, सोलजाय, सोमजाय 4ही मूर्ती आपल्या इथे आता आहेत. तर मंदिराच्या इथून आपण आता पुढे जाऊया. जरा पुढचा परिसर पण तुम्हाला दाखवतो. मोठा परिसर आहे आणि तोपर्यंत इकडे आखणी करायची आहे. नेमकं कुठून कुठून संवर्धनास सुरुवात करायची, कारण हे कारवीचं जंगल तरी निम्म साफ करायला लागेल. मंदिर इकडे वरती आहे आणि मंदिराच्या खाली आलं की इकडे हे पाण्याचं टाकं, हे बघा, ज्याला की म्हणतात 7 दरवाजे आहेत पण आपल्याला 5च दरवाजे पाहायला मिळतात. आणि ह्यातलं पाणी एकदम थंड आहे. थंड म्हणजे फ्रीजला लाजवेल एवढं थंड पाणी असतं. आणि हे पाणी असंच असं मे महिन्यापर्यंत असतं. आणि इथून आपण पुढे चाललो आहे. पाण्याच्या टाक्यापासून आपण जेव्हा पुढे येतो ना, तर इथे आपल्याला समोर दिसतोय हा शास्त्री नदीचा उगम. आणि इथे बुरुज आहेत, बऱ्यापैकी बुरुज आहेत. हा एक बुरुज आहे, समोर हा बुरुज आहे, तिकडचा बुरुज आहे. आणि त्याच्यानंतर इकडे एक हुमराचं झाड आहे आणि समोर आहे तो राजवाडा. गड किल्ल्यावर मोठं म्हणाल तर हेच एक हुमराचं झाड आहे. आणि शक्यतो जेव्हा ट्रेकर्स वगैरे येतात, स्टे वगैरे असतो, तेव्हा जेवण वगैरे इथेच बनवलं जातं. आणि रात्री झोपण्यासाठी वगैरे हीच जागा जास्त करून वापरली जाते. तर अशी ही प्रचितगडावरची एकमेव हुमराचं झाड. हा समोर एक राजवाडा आहे आणि इथे पण आहेत ना म्हणजे वास्तू आपल्याला पाहायला मिळतात. चौथरे वगैरे आहेत. कोणाला काही माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा नेमकं काय असू शकतं किंवा काय आहे. आणि हा समोरचा आहे तो राजवाडा, तो सध्या पडीक अवस्थेत आहे. राजवाड्याच्या खालच्या बाजूस पण इथे एक टाकं आहे, हे बघा, मोठं टाकं आहे. त्यावेळेस पाण्याची व्यवस्था एवढी छान पद्धतीने केलेली होती ना. या बॉटल्स टाक्यामध्ये होत्या, कधी येत आहेत अशा बॉटल वगैरे टाकत बसू नका. आणि हा समोर आहे राजवाडा, हे बघा,
या राजवाड्याचं काम ॲक्च्युली करणं आता खूप गरजेचं आहे, जे की यावेळेस आपण तर करू शकत नाही आहे. किती इंटरेस्टिंग होतं असेल त्यावेळेस, भव्य दिव्य. राजवाड्याच्या बाजूने ना इकडेून एक पायवाट जाते, जी की एकदम त्या कोपऱ्याला जाते. तर जेव्हा तिवरे गावातून पहिल्यांदा यायचे, तिवरे गावातून जेव्हा येतो आपण ना, तेव्हा या बाजूने वरती चढायला आहे आणि ती चढण पार केली की आपण मग किल्ल्यावरती येऊ शकतो. थोडंसं कड्यावरती चढावं लागतं. प्रचितगड जेव्हा आपण खालून बघतो तेव्हा असं वाटतं की वरती सुळका वगैरे आहे की काय, पण वरती मोठं पठार आहे, म्हणजे याचा विस्तार मोठा आहे. समोरून एकदम तासलेला हा सह्याद्री दिसतोय बघा. आणि सह्याद्री ॲक्च्युली नेहमीच ऊन वारा पाऊस सहन करत असतो. इथून येणारं वारं आहे ना, हे आमच्या गावच्या पट्ट्याला खूप लागतं आणि पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा जे वादळ असतं ते बरंच नुकसान करतं आमच्या गावाला पण. चला मंडळी, पूर्ण किल्ला पाहून झाला आहे आणि आत्ता पुढे काय काम करायचं, कसं करायचं तेही पाहून झालं आहे. तर आता हा पूर्ण मंडळी ट्रेकचा व्हिडिओ होता. ट्रेकला कधी येत आहे तर आवर्जून सांगतो आहे तुम्हाला की सकाळचा ट्रेक चालू करा. दुपारनंतर किंवा दुपार व्हायला आली तर ट्रेकला सुरुवात केलीत ना तर मात्र त्रास होऊ शकतो. त्यामुळं आज पण थोडासा आमचा इश्यू झाला होता, पण तुम्ही काळजी घ्या आणि कधी आलात तर सकाळचं वगैरे ट्रेकला या. तर चला मंडळी, आता किल्ल्यावरती आलो आहे, त्यानंतर संवर्धनाचं काम सुरू होईल. तर हा पूर्ण ट्रेकचा व्हिडिओ होता. कधी येत आहे सांभाळून या, सावकाश या, घाई करू नका, गडबड करू नका, स्वतःला जपा आणि घरचे आपले वाट बघत असतात. त्यामुळे सह्याद्रीत कधी येत आहे तर गडबड करूच नका. तर चला आतापुरतं तरी मंडळी इथे थांबूया. हा पूर्ण मंडळी प्रचितगड किल्ल्यावरती येत आहे तर हा ट्रेकचा व्हिडिओ होता. तुम्हाला थोडाफार तरी फायदेशीर होईलच. तर चला आतापुरतं तरी इथे थांबूया. थोडासा विसावा होतो आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण कामाला सुरुवात होईल. तर चला भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.